मॉर्निंग. आमचा आज शिमल्यातला फर्स्ट डे आहे, म्हणजे आजचाच दिवस आहे आमच्याजवळ. उद्या आम्ही निघणार आहे. आणि आता सकाळचे 6:15 झालेले आहेत. टेम्परेचर सांगायचं म्हटलं तर -1 डिग्री टेम्परेचर आहे आधीच. काय करते? नाश्ता करते? पुरी भाजीचा? ओवी, तू नाश्ता केला? तू? मी शिमला फिरायला आता तर पहिला बघणार आहे आम्ही कुफरीला हॉर्स रायडिंग पण आहे आणि याक रायडिंग पण आहे. त्यानंतर आहे साईटसीइंग करणार आहे, म्हणजे लोकल साईटसीइंग करणार आहे. त्यात आहे जाकू टेम्पल, द मॉल, स्कॅन्डल पॉइंट रिच आणि अजून हेरिटेज म्युझियम आहे, लकर बाजार आहे, राणी झाशी पार्क आहे. तर आता ह्यातले किती कव्हर करायचे आहेत ते आम्ही आता वेळेवरती आमच्या टायमिंगनुसार आम्ही ठरवणार की काय काय कव्हर करायचं आहे. चला तर घेऊन चलते तुम्हाला. आता ॲक्टिव्हिटीजचं पॅकेज घेतलं. तुम्ही माझा ड्रेस बघू शकता. पूर्ण ड्रेस दाखवते मी तुम्हाला. ओवी असं पकड. माझा पूर्ण ड्रेस आहे आणि हे शूज आहेत चढाईसाठी जिथे जायचं असतं आणि तिथनं आम्ही हॉर्सवरती जाणार आहे. तो आता आम्ही गाडीत बसलोय. सगळ्यांनी छान कपडे घातलेले आहेत आणि मी तर माझा फेवरेट कलरचा कपडे तिकडे विशूनी पण घातलंय. खूप सुंदर सगळ्यांना कलर्स खूप छान मिळालेत आणि फक्त ओवीला नाहीये कारण ओवी खूप छोटी आहे. बापरे, आम्ही आणखी वर आलोय. बाप, खूप वर आलोय. वाव, मस्त. सो इथे आता आम्ही आलोय. इथे हॉर्स राईडचं तो पॉइंट आहे जिथे हॉर्स राईड करूनच आम्हाला वर जायचं आहे. सो आता हॉर्स राईडवर बसू आणि मग सांगतो. मी थोडीशी घाबरलेली आहे कारण छोटे मुलं आहेत आमच्यासोबत आणि घाबरलेली पण आहे आणि एक्साइटेड पण आहे तेवढीच. Are you excited? Yes, I am excited. पर बताता हूँ मैं अगर But I'm scared too. Yes. ये आप कुठे गेले ग? कोण आहे मागे? कोण आहे? अरे वा. मी हॉर्स राईड केली. बाप रे, इतकं घाबरलो होतो आणि मी ओवीला पकडलं होतं. खूप चढावरती आलो. मला तुम्हाला दाखवता नाही आलं पण नेक्स्ट टाइम मी आता जाताना तरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा माझा हॉर्स ज्याच्यावर मी आले, हा भारी आहे माझा हॉर्स. पण या हॉर्सवरती आले मी आणि ओवी. तर ओवी पण घाबरली होती बट थोड्या वेळात ओवी पण स्टेबल झाली आणि मी पण स्टेबल झाले. तर मज्जा. सांगायचं म्हणजे विशू इतकी घाबरली होती विश्वजा की रडली नाही. मला आईसोबतच बसायचं आहे पण तिला कसं तरी मनवलं आणि निक्षू सोबत बसवलं. निक्षू आणि विशू इतक्या एन्जॉय करत आल्यानंतर थोडंसं घाबरल्या पण खूप एन्जॉय. आता ॲडव्हेंचर्स म्हणजे हे करायला चाललो आहे, झिपलाईन करायला चाललो आहे. मी, अनया आणि अक्षय आम्ही 3 जण जाणार आहे झिपलाईन करायला. तर तुम्हाला इथला परिसर दाखवते कसा आहे तो. आणि निक्षू पण येणार आहे. निक्षू म्हणजे सानाया बरं का, कन्फ्यूज नका होऊ. इथनं खाली जायचं आहे 300 मीटरवर. आता झिपलाईनला अक्षय आणि अनया दोघी जणी म्हणजे निक्षू आणि हे दोघे जण झिपलाईनला सगळ्यात आधी जाणार आहे. आमच्यासोबत ओवी आहे त्याच्यामुळे आम्ही 2-3 मिनटं थांबणार आहे त्यांना रिटर्न येईपर्यंत, कारण ओवीला नाही जाता येत. हो की नाही ओवी? बरोबर ना? नाही जाता येत. आणि नंतर मग मी आणि आई दोघी जणी म्हणजे माझी मम्मा आणि मी दोघी जणी जाणार. बेटा उधरी तुमने सही पकड़ा है. 1 2
निक्षू पाय दे पायात. नाही फाटली असं नाही बोलायचं. चलो 1 2 3 स्टार्ट. हाय वाव बाय ये. सो गाईज ते लोक पोहोचलेत त्या साईडला. आता आमची वारी आहे, पण आम्ही आता 3 मिनिटाचा वेट करणार आहे कारण की त्यांना रिटर्न यायला थोडा वेळ लागणार आहे आणि नंतर आमची वारी आहे. मग मी तुम्हाला माझ्यासोबत झिप लाईननी घेऊन जाणार आहे. आलेत आणि यांचा आपण रिव्ह्यू घेऊ आता. हां फर्स्ट टाइम केलाय. अक्षय कसं वाटतंय? हँग बरं वाटलं? हां नंतर ओ निवेक्षा तुला आधीपासूनच भीती नाही. तुला करायचीच होती. सो तुझा आता प्लॅन सक्सेस झालाय. तुला झिपलाईन करायची होती, तू केली. ती तर म्हणते आपण दोघं आता परत करून टाकू. ते 6चे 6 युटिलाइज करून घरी जाऊ. ओके मग तसंच करू. फोन घ्या मी घेऊन. टैग पकड़ो सीट पीछे रखना है. ठीक है जी. उस साइड वाली तरफ आप रहना. चलो बाय गाइस. मुलीसोबत परत एकदा झिपलाईन करणार आहे कारण तिला करायची आहे आणि आम्हाला 6 रायडर्स मिळाले होते. सो पहिले आमचे 4 झाले आणि आता आम्ही परत 2 करून इथनं निघणार आहे लवकर. हाँ वायर पे टच नहीं करने का, लेग नहीं छोड़ने का. ओके ये कसं वाटतंय निक्षू? मस्त. हे बघा कसं दिसतंय. आलो आम्ही. झालेली आहे. मस्त वाटलं. आता निक्षू सोबत झाली माझी झिपलाईन. आधी आईसोबत केली. आता इथून पुढे निघतो आम्ही. आता झालं. आई पण फार एक्साइटेड. माझी आई आली. हा मम्मा कसं वाटलं? सो ओवी आणि अक्षय पुढे गेले आणि आता आम्ही 3 जणी जातोय चालत जिथे बाबा थांबलेत, पप्पा थांबलेत माझे. हो पप्पांची पण तब्येत खराब असल्यामुळे आणि त्यांना हाईटचा फोबिया असल्यामुळे पण ते येत नाहीत. कुफरी की निशानी. क्या बोलते इसको? रैबिट, अंगूरा रैबिट, स्नो रैबिट. स्नो रॅबिट. आता मी याच्यासोबत फोटो काढणार आहे. गबरू के साथ कुफरी की निशानी. आयो खाली आणि कपडे चेंज केले. आता बाकीच्यांचे पण. ठीक आहे पेटू, ते नंतर घाल. मस्त एक्सपिरियन्स होता. पण हॉरिबल पण होता कारण ओवी पण होती सोबत. छोट्या छोट्या 2 जणी होत्या मुली, विश्वजा आणि निक्षू. तर त्या 2 जणी एका हॉर्सवरती होत्या आणि ओवी आणि मी एका हॉर्सवरती होतो. बाकी सगळे सिंगल हॉर्सवरती होते. खाली येताना खूप जास्त भीती वाटली पण छान होता एक्सपिरियन्स. आता आम्ही निघालोय मॉल रोडकडे. शिमलाचं मॉल रोड फिरवणार आहे. तर तिथे गेल्यानंतर इथनं आता पुढे मॉल रोडला आम्ही चालत जाणार आहे. थोडंसंच दूर आहे. सगळेच नाही उतरले. अक्षय आणि मुली, दोन्ही मुली तिकडेच आहेत. या आई बाबा आणि विश्वजा. आम्ही फक्त 3 जण चाललोय मॉल रोडवर. थोडा विचित्र रस्ता आहे पण आता इथनं चालत जावायचं आहे पुढे आणि असं वर. चला वर आहे, पायी चालत जावं लागतंय. आलोय वर. आता इथनं पुढे परत पायी पायी चालत जायचं आहे. जरा टेकड्यावर असल्यासारखं आहे. पोचलो आम्ही इथे. हे लकड मार्केट म्हणतात त्याला आणि इथे लाकडाचं बऱ्यापैकी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळं सामान मिळतं.
बाकी पण सामान आहे, थंडीचे कपडे वगैरे सगळं मिळतात. चला पुढे जाऊ. पाणी पाहिजे पप्पा? सो आम्ही विचार करतो इथे कॉफी प्यायचा, तर मी आधी विचारून घेते त्यांना. असला भारी व्ह्यू आहे ना इथनं, 1 मिनटं तुम्हाला दाखवते. सी व्ह्यू पूर्ण शिमला दिसतंय कसं वसलंय, खूप भारी. आणि आम्ही एकदम टॉपला आहे, जवळपास अगदी टॉपला असल्यासारखंच आहे. चला तर जाऊयात फास्टमध्ये. सगळ्या प्रकारचे असे स्टॉलमध्ये. चला तुम्हाला त्या स्टॉलमध्ये घेऊन जाते, बघू. इथे शॉल्स पण आहेत आणि असे गरम कपडे. लाकडी बांगड्या, क्लिप्स. हे इथे पण आहेत शॉल. शिमला स्टॉल है, शिमला शॉल है. बरंच मोठं मार्केट आहे. चला, फुल लाकडाचं सामान, खूप छान छान सामान आहेत. गाड्या आपल्याकडे पण मिळतं, पण इथे अगदी आणखी छान छान व्हेरायटीज मिळतात ते बघायला. खूप भारी आहेत. असे पॉट पण आहेत, स्पून. चला पुढे. मूर्ती पण आहे. खूप भारी. फ्रिज मॅग्नेट आहे. बघावं यातलं कुठलं तरी. विचारून घेते आणि मग घेते. वरती तर खूप जास्त थंडी लागत आहे आणि आता आम्ही चर्च बघायला चाललो. इथनं पुढे भयंकर गारठले. व्ह्यू खरंच छान आहे, खूप सुंदर आहे शिमला. मोठे घोड्या ते. इथे लिहिलेलं आहे स्टेट लायब्ररी शिमला. खूप भारी, मस्त आहे. हा, इथे बाजूला चर्च आहे, आपण तिकडे जाऊया. वरती बघा सगळं धुकं आहे. चला चर्चमध्ये जाऊन येऊयात पटकन. मॉल रोड आहे, पण मी आता हे फिरणार नाही आहे. इमर्जन्सी आली आहे, ओवीला बरं नाही वाटत आहे. सो मी बस मेडिकलमध्ये जाऊन तिचं औषध घेणार आहे आणि इथनं निघणार आहे. फक्त तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून शूट करते. आणि इथनं पुढे मॉल रोड. हां, इथनं असं खाली उतरायचं आहे आणि इकडे आता मॉल रोड आहे चर्चच्या बाजूलाच. आणि फटाफट मी तुम्हाला मॉल रोड दाखवून देते. मला फक्त मेडिकलमध्ये जायचं आहे. मॉल रोड आहे. मी मेडिकल शॉप शोधते पण मला भेटतच नाही. हां, दिसलं, एक मेडिकल शॉप दिसलं. बघू तिथे ओवीचे औषध मिळत आहेत का. या मेडिकलमध्ये भारी सनसेट चाललं आहे. तर अशा प्रकारे आम्ही शिमला फिरलो आणि काही क्लिक्स केले आणि आम्हाला ट्रिप जरा लवकर संपवावी लागली.
तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.